जय श्री स्वामी समर्थ। जुलै 2025 मध्ये मेष राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचा महिना आहे। एकीकडे कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मानसिक अस्थैर्य, खर्चात वाढ आणि नात्यांत तणाव यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागेल। मंगळ, शुक्र, सूर्य आणि बुध यांच्या संचाराचा प्रभाव तुमच्या व्यक्तिगत, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनावर जाणवेल। मेष राशीच्या जातकांसाठी जुलै 2025 महिना सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडेसे चांगले परिणाम देऊ शकतो। या कालावधीत सूर्याचे संक्रमण वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात अनुकूल परिणाम देते आणि वर्षाच्या दुसऱ्या 6 महिन्यात कमी प्रभावी परिणाम मिळतात। मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या जातकांसाठी अनुकूल मानले जात नाही, त्यामुळे मंगळ या महिन्यात सरासरीपेक्षा कमजोर परिणाम देऊ शकतो। गुरु ग्रहाचे संक्रमण राहूच्या नक्षत्रात 3ऱ्या घरात होत आहे, त्यामुळे गुरुग्रह संबंधित परिणाम देऊ शकतो। 26 जुलै 2025 पर्यंत शुक्राचे संक्रमण 2ऱ्या घरात राहणार आहे आणि हे सकारात्मक परिणाम देईल आणि 26 जुलै नंतर शुक्र 3ऱ्या घरात असेल, जे सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल। याचा अर्थ शुक्र या महिन्यात अनुकूल परिणाम देईल। शनीचे संक्रमण मीन राशीत द्वादश स्थानात आहे, जे सामान्यतः अनुकूल स्थिती मानली जात नाही, पण 13 जुलै 2025 नंतर शनी वक्री होईल आणि काही बाबतीत त्रास दिल्यानंतरही चांगले परिणाम देऊ शकतो। राहूचे संक्रमण गुरुच्या नक्षत्रात आणि कुंभ राशीत म्हणजेच तुमच्या लाभस्थानात होत आहे, हे मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल। केतूचे संक्रमण 5व्या घरात म्हणजेच सूर्याच्या सिंह राशीत होत आहे। केतू 19 जुलैपर्यंत सूर्याच्या नक्षत्रात आणि नंतर शुक्राच्या नक्षत्रात राहतो। सामान्यतः केतूची स्थिती फलदायी मानली जात नाही, पण काही बाबतीत तुम्हाला अनुकूल परिणाम मिळू शकतात। सर्व ग्रहांचे संक्रमण एकत्र पाहिले असता परिणाम सरासरीपेक्षा चांगले वाटतात, मात्र शनी, केतू आणि मंगळ यांच्याकडून विशेष साथ मिळणार नाही आणि हे ग्रह काही अडचणी निर्माण करू शकतात। तरीही एकंदरीत पाहता हा महिना सरासरी किंवा त्यापेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो। महिन्याची पहिली अर्धी बाजू तुलनेने चांगले परिणाम देऊ शकते। जुलै मासिक राशी भविष्य 2025 नुसार करिअरच्या घराचा स्वामी या महिन्यात द्वादश स्थानात राहील। शनीची स्थिती चांगली मानली जात नाही, पण जे लोक त्यांच्या जन्मस्थळापासून दूर काम करत आहेत किंवा परदेशाशी संबंधित काम करत आहेत त्यांना उत्तम परिणाम मिळू शकतात। जे नोकरीसाठी लांब प्रवास करतात त्यांना चांगले परिणाम मिळू शकतात। विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना योग्य परिणाम मिळू शकतात, मात्र सामान्यतः शनीकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही आणि मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कष्टांमधून समाधानकारक परिणाम मिळू शकतात। 13 जुलै 2025 नंतर जे लोक कामात सातत्याने अडथळ्यांना सामोरे जात होते त्यांना नवीन मार्ग उघडताना दिसू शकतात। तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कमजोरीचा फायदा घेऊन चांगले लाभ मिळवू शकतात, मात्र जातकांना त्यांच्या कामाचे त्वरित परिणाम मिळणार नाहीत, पण नवीन संधी किंवा नवीन कामासाठी सौदे मिळण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी बुधाच्या संक्रमणामुळे महिना खूपच अनुकूल मानला जातो। बुध हा 6व्या घराचा स्वामी आहे आणि तो या महिन्यात 4थ्या घरात आहे, त्यामुळे नोकरीत असलेल्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात। 18 जुलै 2025 नंतर बुध वक्री होतो, त्यामुळे कार्यस्थळी जास्त लक्ष द्यावे लागेल। चर्चा किंवा वादविवादांपेक्षा कामावर लक्ष केंद्रित केल्यास अनुकूल परिणाम मिळू शकतात। हा महिना नोकरी बदलासाठी खूप अनुकूल मानला जातो आणि त्यामुळे महिन्याचा पहिला भाग नवीन नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो। जुलै मासिक राशी भविष्य 2025 नुसार लाभस्थानाचा स्वामी शनी या महिन्यात द्वादश स्थानात राहतो। ही स्थिती मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल मानली जात नाही, कारण शनी दीर्घकाळासाठी या अवस्थेत राहतो, त्यामुळे फक्त द्वादश स्थानाच्या स्थितीवरून निर्णय घेणं योग्य ठरणार नाही। या स्थितीत केतू शनीच्या नक्षत्रात आणि केतूच्या उपनक्षत्रात राहतो, त्यामुळे परिणाम थोडेसे सरासरीपेक्षा कमी वाटतात। पण 13 जुलै 2025 नंतर शनी वक्री होतो, ज्यामुळे खर्च कमी होण्यास सुरुवात होते, म्हणजेच ज्याच्यावर तुम्ही अनावश्यक खर्च करत होता तो आता थांबण्यास किंवा संथ होण्यास मदत होईल। याचे सकारात्मक परिणाम मेष लोकांच्या आर्थिक बाबतीत दिसून येतील। जर आपण शुक्राची गोष्ट केली, जो धनभावाचा स्वामी आहे, तो 26 जुलै 2025 पर्यंत आपल्या स्वतःच्या राशीत राहतो, त्यामुळे जाती लोक बचत करू शकतात आणि त्यांना जुलै महिन्यात चांगली बचत होण्याची शक्यता आहे। राहू लाभस्थानात राहतो आणि या महिन्यात काही ना काही प्रकारचा लाभ मिळवून देतो।
जरी शनीची स्थिती अनुकूल नसली तरी राहूच्या स्थितीमुळे मेष राशीच्या लोकांना काही लाभ मिळतो. शुक्राची चांगली स्थिती योग्य प्रकारे बचत करण्यास मदत करते. गुरुची स्थिती जो धनकारक आहे सरासरी परिणाम देतो. त्यामुळे या महिन्यात गुरुकडून जास्त अपेक्षा ठेवू नयेत. पण गुरु विरोधही करणार नाही. म्हणजेच गुरु तुमच्या बाजूने नसेल किंवा विरोधातही नसेल. अशा परिस्थितीत धनभावाचा स्वामी असलेला शुक्र जरी संपत्ती वाढवण्यास मदत करत नसला तरी आधीची बचत जपण्यास मदत करतो. अशाच प्रकारे मेष राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत या महिन्यात बऱ्यापैकी योग्य परिणाम मिळू शकतात. जुलै 2025 मध्ये प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झाल्यास 5व्या घराचा स्वामी सूर्य महिना सुरुवातीस चांगल्या स्थितीत राहतो. त्यामुळे प्रेमसंबंधात चांगले अनुकूलता दिसून येते. भेटीगाठीचे संधी कमी असल्या तरी संवाद फोन व इतर साधनांद्वारे सुरू राहू शकतो. मात्र 28 जुलै 2025 पर्यंत मंगळ आणि केतू दोघेही 5व्या घरात राहतात. त्यामुळे प्रेमात सर्व काही गोड होईल असे नाही. काही संवादांमुळे नाराजी निर्माण होऊ शकते. वादविवाद किंवा भांडणे होऊ शकतात. पण महिन्याच्या पहिल्या भागात फारसे नकारात्मक परिणाम दिसत नाहीत. मात्र दुसऱ्या भागात परिणाम थोडे कमजोर होऊ शकतात. काही गृहकलह प्रेमसंबंधांवर परिणाम करू शकतो. म्हणून या महिन्यात प्रेमजीवनाकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेची गरज ओळखून प्रेमजीवन सांभाळण्याचा प्रयत्न करा. शुक्र जो प्रेमाचा कारक आहे तो 26 जुलैपर्यंत दुसऱ्या घरात राहतो आणि लोकांना चांगले काम करण्यास प्रेरणा देतो. त्यामुळे वादावादीऐवजी प्रेमाने संवाद साधल्यास फायदा होईल. पूर्वीच्या आठवणी पुन्हा आठवणे प्रेमजीवन वृद्धिंगत करण्यात मदत करू शकते. शुक्र या ग्रहाचे अनुकूल परिणाम प्रेमजीवनात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना कमी करू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक वागल्यास प्रेमजीवनाचा आनंद घेतला जाऊ शकतो. जुलै 2025 महिना विवाहसंबंधी बाबींसाठीही अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतात. या कालावधीत संवाद शैली अधिक प्रेमळ होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम नात्यांवर होईल. जुलै मासिक राशी भविष्य 2025 नुसार मेष राशीचे जातक या महिन्यात कौटुंबिक बाबतीत अनुकूल परिणामांची अपेक्षा करू शकतात. तसेच शनी तिसऱ्या दृष्टीने दुसऱ्या घरावर प्रभाव टाकतो आणि दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र 28 जुलै 2025 पर्यंत स्वतःच्या राशीत राहतो. त्यामुळे कौटुंबिक व्यवहारात चांगली सुसंवादता राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात काही शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमचे म्हणणे ऐकतील. मेष राशीचे जातक त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहकार्य करू शकतात आणि याचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबियांकडून प्रेम, आपुलकी आणि स्नेह मिळत राहील. भावंडांशी संबंधांच्या बाबतीत हा महिना सरासरीपेक्षा चांगले परिणाम देणारा दिसतो. जर तुम्ही अहंकार भावाला भावंडांमध्ये किंवा मित्रांमध्ये यायला दिले नाही तर तुम्हाला आणखी चांगले परिणाम मिळू शकतात. 18 जुलै पूर्वीचा काळ भावंडांशी सुसंवाद साधण्यासाठी अधिक अनुकूल आहे. त्यानंतरच्या कालावधीत नातेसंबंध टिकवण्याची आवश्यकता भासेल. घरगुती जीवनाशी संबंधित बाबतीतही हा महिना अनुकूल राहतो. फारशा मोठ्या अडचणींची शक्यता नाही, परंतु 16 जुलैनंतर सूर्याचे 4थ्या घरात संक्रमण झाल्यामुळे काही किरकोळ अडचणी उद्भवू शकतात, ज्या तुम्ही थोडेसे सावध राहून टाळू शकता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जुलै मासिक राशी भविष्य 2025 असे दर्शवते की जुलै महिना तुमच्यासाठी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडा कमजोर राहू शकतो. मंगळ जो तुमचा लग्नेश किंवा राशीचा स्वामी आहे तो 28 जुलैपर्यंत केतूच्या प्रभावाखाली राहतो. मंगळ या महिन्यात केतू आणि राहू दोघांच्या प्रभावाखाली राहतो. यामुळे मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ उतार दिसून येऊ शकतात. या महिन्यात हवामान बदलांचे परिणाम दिसून येऊ शकतात. विशेषतः जिथे उष्णतेची तीव्रता अजूनही आहे तिथे तुम्हाला उष्णतेपासून संरक्षण करण्याची गरज आहे. मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या आहारात संतुलन राखणे गरजेचे आहे. अशा गोष्टी टाळा ज्या शरीरात उष्णता वाढवू शकतात, अन्यथा पोटदुखी, ॲसिडिटी यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात. जे जातक किडनी स्टोन संबंधित त्रासाने ग्रस्त आहेत त्यांनी जुलै महिन्यात औषधांचे नियमित सेवन आणि आहारातील शिस्त पाळणे गरजेचे आहे. जर आपण सूर्याची गोष्ट केली जो आरोग्याचा कारक आहे तर महिन्याच्या पहिल्या भागात तो अनुकूल परिणाम देतो, परंतु दुसऱ्या भागात सूर्याचे परिणाम कमजोर होऊ शकतात. विशेषतः जे लोक हृदयासंबंधी आजारांनी पूर्वीपासून त्रस्त आहेत त्यांना महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एकूणच पाहता आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडा कमजोर वाटतो. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत पूर्णपणे जागरूक राहणे आवश्यक आहे आणि तेव्हाच ते चांगले आरोग्य राखू शकतील. जुलै महिन्याची सुरुवात काहीशी आव्हानात्मक आहे.
मात्र महिन्याचा मध्य आणि शेवट कामगिरी, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतो. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.